नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टी मुक्त शहर हे कोणते झालेले आहे? लष्कराचे विशेष दल भैरव बटालियन हे कशा संदर्भात आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की भारताचे 2025 मध्ये तांदूळ उत्पादन किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 150.18 दशलक्ष टन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की भारताने आता नुकतेच चीनला मागे टाकत संपूर्ण जगभरामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि या संदर्भात आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, 2025 मध्ये भारताचे तांदूळ उत्पादन हे 150.18 दशलक्ष टन एवढे होऊन जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आता भारत आलेला आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 9 जानेवारी. 9 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण महात्मा गांधी 1915 मध्ये आजच्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी या दिवशी हरगोविंद खुराना यांची आज जयंती देखील असते. ते आनुवंशिक अभियांत्रिकीचे जनक आहेत. 1968चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला होता. 9 जानेवारी 1880 क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा आजच्या दिवशी सुनावण्यात आलेली होती. त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आलेले होते. 9 जानेवारी 1923 पहिले भारतीय सनदी अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 70 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त मेगा सिटी कोणती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सुरत आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरत. तर भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर हे आता सुरत हे ठरलेले आहे. आता 2006 मध्ये या शहरामध्ये 38% लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते. आता फक्त 5% लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. लवकरच पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने या शहराचा प्रवास सुरू आहे. गुजरात सरकारने या संदर्भाची घोषणा केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY आणि झोपडपट्टीच्या जागीच मल्टी स्टोरी इमारती यामुळे ही झोपडपट्टीमुक्त शहर हे शक्य झालेले आहे. एक लक्षात घ्या, चंदीगड हे पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर आहे. तर सुरत हे पहिले मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर होणार आहे. तर लक्षात घ्या, भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर आहे सुरत. पुढचा प्रश्न. कार निकोबार बेट कोणत्या भौगोलिक स्थानाजवळ आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बेरिंग सामुद्रधुनी, पर्याय क्रमांक 2 मलक्का सामुद्रधुनी, पर्याय क्रमांक 3 होर्मुझ सामुद्रधुनी, तर पर्याय क्रमांक 4 बाब एल मंदेब. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की भूगोल या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलक्का सामुद्रधुनी. कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातच आपल्याला आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. याचं उद्घाटन चीफ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS जनरल अनिल चौहान यांनी केलेले आहे. 2 जानेवारी 2026 या दिवशी त्यांनी हे उद्घाटन केले. याचं ठिकाण होतं कार निकोबार बेट, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह. या ठिकाणी इंडियन एअर फोर्सचा एअरबेस देखील असणार आहे. 2004च्या सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले हे बेट होते. श्री विजयपुरम म्हणजेच पोर्ट ब्लेअर यापासून 535 किलोमीटर अंतरावर हे आहे. मलक्का सामुद्रधुनी जवळ हे स्थित आहे. तर लक्षात घ्या, कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि हे जे संपूर्ण बेट आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. ग्रीनलँड हा कोणत्या देशाचा भाग आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 USA, पर्याय क्रमांक 2 कॅनडा, पर्याय क्रमांक 3 नॉर्वे आणि पर्याय क्रमांक 4 डेन्मार्क. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेन्मार्क. ग्रीनलँड हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे. चर्चेचे कारण आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर आता दावा केलेला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्क देशाचा भाग आहे. हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. याचा खंड आहे उत्तर अमेरिका. लक्षात घ्या, ग्रीनलँड हे उत्तर अमेरिकामध्ये मोडते.
याचे क्षेत्रफळ आहे सुमारे 21 लाख चौरस किलोमीटर. यातील 80% भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे. डेन्मार्क आणि USA हे दोन्हीही नेटोचे सदस्य आहेत. तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर आपला दावा केलेला आहे आणि यामुळे सध्या ग्रीनलँड हे चर्चेमध्ये आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 कुठे होणार आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 मांडवी, पर्याय क्रमांक 3 घोगला बीच दीव आणि पर्याय क्रमांक 4 मरीन ड्राईव्ह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घोगला बीच दीव. तर खेलो इंडिया बीच गेम्स 2026 याची नुकतेच जाहीर झालेले आहेत. याची ही दुसरीच आवृत्ती आहे. याचं ठिकाण आहे घोगला बीच दीव. 5 ते 10 जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. याचे आयोजक आहेत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन. यामध्ये एकूण 8 खेळ आहेत. मागील वर्षीचे म्हणजे जे पहिले खेलो इंडिया बीच गेम्स होते याचे पहिले विजेते आहेत मणिपूर, तर दुसरा होता महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, भैरव बटालियनची स्थापना ही कुठे करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नसीराबाद, पर्याय क्रमांक 2 बिकानेर, पर्याय क्रमांक 3 जैसलमेर आणि पर्याय क्रमांक 4 जोधपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नसीराबाद. तर लष्कराचे विशेष दल आता भैरव बटालियन हे स्थापन करण्यात आलेले आहे. याचे स्थळ आहे नसीराबाद लष्करी छावणी राजस्थान. याचा उद्देश आहे सुरक्षा वाढवणे व आधुनिक युद्धांच्या आव्हानांना सामोरे जाणे. 15 जानेवारी रोजी जयपूर येथे होणाऱ्या आर्मी डे परेडमध्ये हे दल आता सहभागी होणार आहे. आधुनिक युद्धतंत्रासाठी हे दल विशेष प्रशिक्षण घेत आहे. जलद बदलणाऱ्या युद्ध पद्धतीशी जुळवून घेणे तसेच अत्याधुनिक देखरेख व अचूक हल्ला क्षमता या दलामध्ये असणार आहे. तसेच ड्रोन ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण देखील यामध्ये दिले जाणार आहे. म्हणजेच ड्रोन उडवणे, शत्रूच्या ठिकाणावर लक्ष करणे आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत वापर करणे. नवीन विचारसरणी, तंत्रज्ञान व ऑपरेशन गरजांनुसार विकास करणे. तसेच वाळवंटी भूप्रदेशातील कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी हे बटालियन सज्ज असणार आहे. आता यामुळे एकूणच लष्कराची एकूण युद्ध क्षमता आणि तांत्रिक ताकद ही आता वाढणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, लष्कराचे विशेष दल नाव काय आहे? भैरव बटालियन. आपल्याला सरळ सरळ नाव विचारण्यात येऊ शकते की लष्कराने नुकतेच एक विशेष दल स्थापन केलेले आहे ज्याचे नाव काय आहे? तर भैरव बटालियन. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे असे क्रिस्प चालू घडामोडी होत्या. या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ग्रीनलँड हा कोणत्या खंडामध्ये आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 युरोप, पर्याय क्रमांक 2 आशिया, पर्याय क्रमांक 3 उत्तर अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 अंटार्क्टिका. तर या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.